विषय असा आहे, गंमत कशी आहे बघा. सरकार अडाणी या शब्दाच्या प्रेमात इतका आंधळा झालाय, इतका आंधळा झालाय की विचारायची सोय नाही. नीती आयोगाच्या रिपोर्टनुसार देशात 90,000 शाळा बंद झाल्या आहेत. 90,000. 1,00,000 शाळा एका शिक्षकावर चालत आहेत. गंमत आहे की नाही. तुमची जर पिढी शिकली नाही तर कसला विकास होणार आहे. पिढी शिकली पाहिजे ना, तर भविष्यात ते काहीतरी घडू शकतात. पण तुम्ही शाळाच बंद करायला लागलाय. म्हणजे 5 किलो राशन द्यायचं, त्यामुळे लोकांनी शेती बंद केली. ज्या दिवशी रेशन द्यायचं बंद होईल त्या दिवशी हेच लोक ऑटोमॅटिक गुलामीकडे वळतील आणि तुम्हाला तेच पाहिजे. लोक गुलाम झाली की तुम्ही राज्य करायला मोकळे. तुमची देशाची अर्थव्यवस्था पुढे गेली म्हणून सांगताय आणि दुसऱ्या बाजूने सांगताय की 80 करोड लोकांना तुम्ही रेशन वाटताय. याचा अर्थ ते गरीबच आहेत ना. 140 करोड मध्ये 80 करोड लोकांना तुम्ही रेशन वाटताय. उरले 60 करोड. मग 60 करोड लोकांसाठी तुम्ही 80 करोड लोकांना अडाणीच ठेवताय ना. कारण ते अडाणी राहिले तरच तुम्हाला कोण प्रश्न विचारणार नाही. कारण प्रश्न तुम्हाला विचारला की तुम्ही रेल बनवता, डोळ्यातून पाणी काढता. तुमचं तेवढं सरस, बाकी लोकांचं निरस. आता याच्यावरही काहीतरी सांगाल. आता नीती आयोग सुद्धा तुमचाच आहे आणि हा त्यांचा रिपोर्ट आहे. म्हणजे तुम्हाला कुठूनही लोकांना अडाणीच ठेवायचं आहे, त्याचं हे द्योतक आहे. सरकार म्हणून तुम्ही काय करताय. तर कसा देश बर्बाद होईल हेच तुम्ही बघताय. आणि असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. निदान मला तरी असं वाटतंय तुमच्या मनात काय आहे ते करा विचार या गोष्टीवर.